निधीचं असमान वाटप हे निषेधार्ह आहे। त्या भागातील जनतेवर हा अन्याय आहे। ते सांगेल की 50 कोटी रुपयाचे फोन आलेले मी दाव्यासहित सांगेल। हे काही जरी म्हणत असले तरी मी सांगेल तुमच्याकडे काय माहिती आहे का याच्यावर? सचिन भाऊ खाली बसा, बाई आम्हाला जरा पूर्ण करा तुम्ही। कोणी फोन केला हे मला सभागृहात सांगायला भाग पाडू नका। टेलिस्कोपिक लावलं तरी ते निधी दिसणार नाही। अनेक निधी कसे दिले जातात हे देत आहेत। आणि सन्मान्य उपमुख्यमंत्रीजी आपल्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा होत्या आणि आजही आहे। साहेब, एक फुटकी कवडी 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली नाही। पक्ष नेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे, हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती। परंतु ज्या पद्धतीनं काही विधान परिषद सदस्यांना एकाच वेळेस 46 कोटी रुपयाचं त्यांनी सुचवलेल्या कामाची मंजुरी मागच्या 15 दिवसात झालेली आहे आणि मग 46 कोटी एका मतदारसंघात दिले जातात। द्यावे, काही प्रॉब्लेम नाही। 46 ने आणखी 56 द्यावे, काय अडचण नाही। परंतु ज्या पद्धतीनं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं वक्तव्य मी ऐकलं, वाचलं की अशा पद्धतीनं कुठेही निधीचं असमान वाटप झालेलं नाही, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे। पण ते सपशेल चूक आहे। उलट जे आधीचं सरकार होतं त्या काळात दिलेल्या कामाची स्थगिती सुद्धा अजून मोठ्या प्रमाणावर कामांची जशीच्या तशीच आहे। नवीन निधी तर फार लांब आणि म्हणून हा निधी देत असतो, सरकारच्या तिजोरीतून देत असतो, जनतेच्या टॅक्समधून वसूल होणाऱ्या पैशातून देत असतो। हे काही सरकारची याच्यावर मालकी नाही आहे आणि म्हणून ज्या मतदारसंघात आपण अशा पद्धतीनं निधी दिलेला नाही, या मतदारसंघातली जनता कर भरत नाही का? यांचा विकासाचा अधिकार नाही आहे का? या ज्या सगळ्या विशेषतः आमच्या सोबत असलेले आमदार, काँग्रेसचे आमदार, यातल्या मेजॉरिटीनं सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या पण विधान परिषदेच्या पण शेवटी समजा माझ्यासारखा लोकप्रतिनिधी सुद्धा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून आलाय, नगरसेवक मतदार आहे, आमचे जिल्हा परिषद सदस्य मतदार आहे, यांच्या मतदारसंघात निधी द्यावा लागतो आणि म्हणून अशा पद्धतीनं असमान निधीचं वाटप सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। काल परवा पण आम्ही ऐकलेलं आहे की राष्ट्रवादीच्या काही मंडळींना 25-25 कोटी नव्हे तर 50-50 कोटी रुपयापर्यंत, आणि त्यांना सांगितलं गेले, काही आमदारांनी सांगितलं की यावर्षी 50 कोटी, पुढच्या वर्षी 50 कोटी, असे फोन आलेले आहेत एका बंगल्यावर। आणि मग अशा पद्धतीनं असताना एखादा पक्षाचा अभिनिवेश वेगळा असू शकतो, असावा, त्याच्याविषयी वैचारिक आपले मतभेद कायम असतील, राहतील, हा वेगळा मुद्दा आहे। परंतु अशा पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून निधीचं असमान वाटप हे निषेधार्ह आहे। त्या भागातील जनतेवर हा अन्याय आहे। निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर सुद्धा हा अन्याय आहे आणि म्हणून सरकारने या बाबतीत खुलासा करण्याची आवश्यकता आहे की एखाद्या आमदारांना 50 कोटी, एखाद्याला 60 कोटी आणि एखाद्याला साधा 2 कोटी सुद्धा निधी दिला जात नाही आणि म्हणून याच्याविषयी सरकारने सुस्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे। सरकार भूमिका मांडत असताना सांगेल की आम्ही दिलं, हे दिलं, दुसरं सगळं काढेल, सिंचनाला एवढे दिले, जलसंधारणाला एवढे दिले, याला तेवढे दिले, परंतु आमदारांच्या शिफारशी सुद्धा महत्त्वाच्या असतात आणि म्हणून अशा पद्धतीनं आमदारांना असमान निधीचं वाटप झालेलं आहे। परिषदेच्या पण सभासदांना आणि सभेच्या सुद्धा सभासदांना वाटतं या बाबतीत सरकारने सगळ्या आमदारांना समान पद्धतीने, मी म्हणत नाही समान म्हणजे लगे याला 46, ठीक आहे, एखाद्याला 40 होऊ शकतात, एखाद्याला 50 होऊ शकतात, एवढं आम्हाला कळतं, 30 होऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही, परंतु एकदम द्यायचेच नाही ही भूमिका मागच्या काळात घेतलेली आहे आणि म्हणून याच्याविषयी या सभागृहानं मी आपल्याला विनंती करेल, आपल्या माध्यमातून आपण सरकारला या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळात अशा पद्धतीनं असमान निधीचं वाटप झालं आहे, या सगळ्या आमदारांना, परिषदेच्या असेल किंवा सभेंना निधी देण्याच्या विषयी आपण काही धोरण आखणार आहात का? भारतीय जनता पार्टीच्या काही आमदारांना 20 कोटी आहे, शिंदे साहेबांवर असलेल्या काही आमदारांना 40 कोटी आहे, आता नव्यानं राष्ट्रवादीचे आलेल्या लोकांना 50 कोटी आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं मला असं वाटतं अशा पद्धतीनं निधीचं समान वाटप असेल। मी खाली बसा दोघं, मी दाव्यासहित सांगेल
नाही नाही, तुम्ही खाली बसा दोघं. सभापती महोदय मी दाव्यासहित सांगेल अंदाजे दाव्यासहित तुमचा मुद्दा सांगेल पूर्ण की करा. 50 कोटी रुपयाचे फोन आलेले मी दाव्यासहित सांगेल. हे काही जरी म्हणत असले तरी मी सांगेल तुमच्याकडे काही दाव्यासहित. माहिती आहे का याच्यावर? मग तुमच्याकडे माहिती आहे फक्त का मला याच्यावर? मला खाली बसा. सभापती सन्माननीय महोदय अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे खाली बसा दोघंही. तुमच्याकडे माहिती आहे का? सभापती महोदय मला मंत्री महोदय आहे सभागृहात, मला तुम्ही खाली बसा कोणत्या दोघं. नंबरहून कोणी फोन केला हे तुम्ही खाली सांगायला बसा सभागृहात दोघं. भाग पाडू नका. कोणत्या फोन नंबरहून सचिन भाऊ खाली बसा. भाई सचिन भाऊ, खाली बसा. आम्हाला कोणत्या जरा फोन पूर्ण करा नंबरहून तुम्ही. कोणी फोन केला हे मला सभागृहात सांगायला भाग पाडू नका. मी सांगू शकतो. माझी सांगण्याची मुळीच इच्छा नाही. माझी इच्छा ही आहे की सगळ्या आमदारांना समान पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे. कोणाला देऊ नका असं माझं मुळीच म्हणणं नाही, परंतु सगळ्यांना द्या असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मला एक सांगा, विधान परिषदेच्या कोणाला मिळालाय का निधी? नाही ना, मग ठीक आहे, तो विषय विधान परिषदेत होऊ शकतो. शांत राहा. भाई जगताप. हा, भाई जगताप बोला सांगितलंय. हा, त्यांना अलभ्य लाभ. सभापती महोदया, देणार आहे तुम्हाला, पण एक मिनिट. सभापती महोदया, आभारी आहे आपला की म्हणजे कधीतरी असा लाभ होतो ना की अरे दुर्मिळ लाभ की मला संधी मिळाली. हो तेच बोलतोय. काय तुम्ही काय अजिबात घाई करू नका. तुम्ही अजून वाटच्या बेंचवर जाणार आहात. तुम्ही इकडे होतात आता, आणखी ते मागे गेलात, शेवटचाच बाकी आहे आता. नाही चिंता आहे. सभापती महोदया, असं आहे की ताई काय ते बोला, ऐकलं नाही. त्यालाही विधी लागते. निधीच्या बाबतीमध्ये ह्या सभागृहामध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या, आरोप झाले, हेतुआरोप झाले, आणखीन सगळ्या गोष्टी झाले. यासाठी सांगतोय की उपमुख्यमंत्री इकडे बसलेले आहेत. फायनान्स त्यांना चांगला पाठ आहे आणि एखाद्या गोष्टीचं जस्टिफिकेशन करायचं म्हटल्यावर तुमचा हात कोणी पकडू शकत नाही. हा आमचा गेल्या 25 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे खाली 5 वर्ष झाली मला, आता इथे जवळजवळ 18 वर्ष होत आलेली आहेत. त्यामुळे या निधी वाटपाचा राजकारण न करता, जसं विरोधी पक्ष नेते म्हणाले की प्रत्येक याच्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या शहरी भागामध्ये सुद्धा विकासाचीच कामं होणार आहेत. दुसरं काय होत नाही. आणि विकासाची कामं सरकारच्या निधीतून होत असताना हा जो सापत्नक व्यवहार पाहायला मिळतो तो तितकासा चांगला नाही. आणि तो महाराष्ट्राच्या परंपरेला तर अजिबात मान्य नाही. कारण सरकार आपण बघितलं 1995 पासून सरकार बदलली, 78ला सरकार बदललं, हे सगळं. पण असं कधी झालं नाही जे आज होतंय. आणि एक गोष्ट नवीन प्रघात पडलाय की काय, मला त्याची शंका पण आहे आणि भीती पण आहे की खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि इतकं जोरदार बोलायचं की तेच चालतंय की अरे हेच खरं आहे. कारण आज आम्ही एका ठिकाणी पाहिलं, सगळ्यांना समान निधीचा वाटप झालेला आहे असं मी पाहिलं एका वाहिनीवर. तर मलाही म्हटलं, मी माझ्याही लोकांना विचारलं की म्हटलं आपल्या लोकांना, आता आपण तिथे बसलो होतो त्यांच्या तिथे, तर तिथे कुणालाही त्या निधीचा वाटप झालेला माहीत नाही किंवा आपल्याला किती निधी मिळाला याची माहिती नाही. आणि म्हणून माझी या 289च्या माध्यमातून विनंती अशी राहील, सभागृहाचे नेते इथे आहेत आणि त्यांनी या बाबतीमध्ये खुलासा करत असताना कोणाला किती दिला हा वादाचा विषय असूच नाही. तो कमी जास्त प्रमाणात असूच शकतो, तेही आम्ही बघितलेलं आहे. परंतु निधीच नाही असं काय आम्ही कधी पाहिलेलं नाही. आता तुम्ही उदाहरणं द्याल 2-3 ती मला माहिती आहेत, ती उदाहरणं मलाही माहिती आहेत. पण तरीसुद्धा समजा आपल्याला जी उदाहरणं माहिती आहेत ती काही सभागृहाला, काही लोकांना माहिती असतील, सगळ्यांनाच माहिती असतील कदाचित. नवीन पायंडा पाडायला हरकत काय? चांगला पायंडा पाडायला काय हरकत आहे? आणि म्हणून या समान निधी वाटपातला समान हा शब्द जरी याचा वाटत असला तरी मला असं वाटतं की आपण या सगळ्यांच्या एक विविध क्षेत्र आहेत, त्या क्षेत्राच्या विकासाचा विषय आहे. त्या विकासासाठीच तो पैसा लागणार आहे. पर्यायाने तो राज्याचा विकास आहे, पर्यायाने तो आपल्या सरकारने दिलेल्या निधीच्या माध्यमातून होणारा विकास आहे. आणि म्हणून हा निधी वाटपाचा जो विषय आमच्या इकडे आम्ही सगळ्यांनी तो 289, त्याचं कारण तेच होतं की या गोष्टीला वाचा फुटावी. बाकी दुसरं काय कारण असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मला विनंती आहे आपल्या माध्यमातून
या 289च्या माध्यमातून मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की हा समान वाटप निधीचा जो विषय आहे तो आपण आज निकाली काढावा आणि सगळ्यांना या सभागृहाचे सगळे असतील, खालच्या सभागृहाचे असतील, सगळे इकडचे 78, खाली आपले 288 हे सगळे या विधिमंडळाचे सदस्य आहेत आणि आपण सगळे मंडळाचे जबाबदार सगळे आमदार आणि या आहोत आणि म्हणून तो समान वाटप निधी व्हावा अशी आपल्याला विनंती आहे. सन्माननीय सचिन भाऊ आहेत. पुरवणी मागण्याच्या वेळी आम्ही सविस्तर ह्याच्यात चर्चा करणारच आहोत, परंतु या नजीकच्या काळामध्ये एक बजेट झाल्यानंतर आता दुसरा मिनी बजेट आम्हाला पाहायला मिळतोय. आणि जसं अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं आणि विशेषतः विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की तुम्ही निधी देताय म्हणजे काय आपण ग्रेसफुली काहीतरी, मी आता मेहरबानी हा शब्द वापरत नाही, पण आमच्या इकडचा जो मतदार, आमच्या इकडचा नागरिक तो काय बांगलादेशवरून आलाय का? तोही या राज्याचा नागरिक आहे ना, तोही मतदार आहे ना. त्यांनी तुम्हाला मतदान केलं नसेल किंवा वेगळी भूमिका घेतली असेल म्हणून त्याला तुम्हाला वंचित ठेवायचं, ही भूमिका कितपर्यंत योग्य आहे? शेवटी हा पैसा कोणाचा? हा टॅक्स पेअरांचा पैसा आहे. आम्ही समजू शकतो की तुम्हाला आमच्या माध्यमातून निधी द्यायची जर नसेल तर कामाला निधी द्या. जे लोकविमुक्त जे काम आम्ही सांगितलं असेल ते द्या. आमची काही फाईल तुमच्याकडे डीपी प्रमाणे येणार नाही, ड्रेनेज पॅसेज जे कधी टेलिस्कोपिक लावलं तरी ते निधी दिसणार नाही. अनेक निधी कसे दिले जात आहेत हे देत आहेत. आणि सन्मान्य उपमुख्यमंत्रीजी, आपल्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा होत्या आणि आजही आहे. मागच्या वेळी विरोधी पक्षनेतेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला लॉबीमध्ये भेटलो आणि आम्ही त्याला सांगितलं तुम्ही फार हसून आम्हाला एकदम काय चिंता करू नका. मी बघतो गेल्या वेळी पण एकही रुपयाची निधी मिळाली नाही आणि आता तर तुम्हाला माहित आहे की सुपर पॉवर आल्यामुळे निधी काय होते नाही होते हे मी सांगायची गरज नाही. आमच्या मित्रांना मिळालं त्याच्याबद्दल आम्हाला काही चुकीचं नाही आहे ना. आम्हाला अमोल मिटकर हे आमचे मित्र आहेत त्यांना मिळाले, मनीषा ताईंना मिळालं, नाही मिळालं मग ह्यांनाही द्या. ह्यांना का नाही मिळालं असा आमचा प्रश्न आहे. विशेषतः मनीषा ताईंना जर मिळालं नसेल तर माझा आग्रह आहे, मला बोलू द्या ना. नाही मिळावं म्हणून मी बोलतोय ताई मी काय बोललो तुम्हाला असं म्हणावं म्हणूनच ते बोलताय. तो बसा खाली तुम्ही. ताई मी काय बोललो तुम्ही ऐका. सन्माननीय मनीषा ताई, तुम्ही असं बोलावं म्हणूनच ते बोलतायत रेकॉर्ड वगैरेसाठी. फार हुशार आहेत सचिन भाऊ. बोला, चला तुम्ही माझ्याकडे बघून बोला. आणि म्हणून मी ताई परत एकदा मी रिपीट करतो, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून की मनीषा ताईला जर निधी मिळाला नसेल तर त्यांना मिळालंच पाहिजे. एवढा मोठा त्याग केलाय तुम्ही, एवढा मोठा त्याग इकडनं बसून डायरेक्ट तुम्ही तिकडे गेला. जे दुसऱ्या नंबरवर असताना तुम्ही डायरेक्ट चला मी आहे तिकडे करा, मी काय तिकडे नव्हतो. सभापती महोदय, माझी एवढीच विनंती आहे की कामाला निधी ही मिळाली पाहिजे. सभापती महोदय, अनेक विषय मुंबई शहरातले आपण ज्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व करतात अनेक लोकांनी तिकडचे निवेदन दिलेले आहेत, ते प्रस्ताव आपण देऊन दिल्यानंतर पण जर सभापती महोदय हे असं जर होणार असेल तर माझी माननीय उपमुख्यमंत्र्यांना, शंभूराजे 2 मिनिटं, माझी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे काही प्रस्ताव, आम्ही हे म्हणत नाही का आम्ही दिलेले ते कदाचित योग्य असेल अयोग्य असेल, पण गेल्या वर्षी देखील निधी दिली गेली नाही आणि आताही देखील तशी जर परिस्थिती असेल ती ही योग्य नाही. आणि म्हणून पुरवणी मागण्याबद्दल ह्याची आम्ही सविस्तर चर्चा करू, परंतु विरोधी पक्षाने आणलेला जो स्थगन प्रस्ताव आहे म्हणून आपल्या माध्यमातून सरकारने याच्यात तातडीने दखल घेऊन हे सर्व विधिमंडळातील जे सदस्यांची देखील या पुरवणी मागण्यामध्ये समावेश आपण करणार आहात का? सन्माननीय उपमुख्यमंत्री, प्रत्येकाला कसं शकेल? माननीय सभापती महोदया, जो विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे मुळातच निधीच्या वाटपाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे आपल्याकडे प्रस्ताव येत असतात. त्या प्रस्तावांवर विभाग एक आपली ईपीसी तयार करतं. ती ईपीसी प्रत्येक विभागाकडनं आलेले जे काही प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव त्यातले किती समाविष्ट होऊ शकतात, त्या विभागाकडे किती पैसे आहेत, त्यांनी किती खर्च केला आहे याच्या आधारावर त्याला मान्यता देत असतं. आणि फायनली मग एक ईपीसी ही त्या ठिकाणी वित्तमंत्र्यांकडे होते आणि त्यातनं मग बजेट असेल किंवा मागण्या असतील या अंतिम होत असतात. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक वेळा आलेले सगळे प्रपोजल्स जे आहेत
हे काही मंजूर होतातच असं नाही आहे, त्यातले बरेचसे होत देखील नाही. आता मुळातच जो मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे, माननीय विरोधी पक्षनेते असतील किंवा भाई असतील किंवा भाऊ असतील, यांनी जो विषय मांडलेला आहे, मला दुर्दैवाने थोडं इतिहासात जावं लागेल. आणि ते याकरता जावं लागेल की नाही असे भाई की 5 वर्ष मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. या 5 वर्षामध्ये एकदाही अशी चर्चा या सभागृहात झालेली दाखवा, कधीच झाली नाही. कारण या राज्याची तशी परंपराही नव्हती. त्याच्यापूर्वी एकदा झाली होती जेव्हा आम्ही कोर्टात वगैरे गेलो होतो, जयंतराव पाटील असताना आम्ही गेलो होतो. पण साधारणपणे मात्र या राज्यामध्ये 2.5 वर्ष जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, साहेब एक नवा पैसा, अर्थमंत्री नाही, आपल्या माहिती करता सांगतो, राज्याचा जो प्रमुख असतो तो हे ठरवतो. राज्याच्या प्रमुखाच्या सहीशिवाय एक नवा पैसा देखील कोणाला खर्च करता येत नाही. एक आणि 2.5 वर्षामध्ये एक फुटकी कवळी नाही, बाकीच्यांना मिळाले ना. कोविड हे फक्त विरोधी पक्षाकरता होतं, आम्ही दाखवलं ना. मग मला सांगा, आपण जे स्थगिती आली म्हणतात ते पैसे कुठले आहेत? ते कुठले पैसे आहेत? दिलेलेच पैसे आहेत ना साहेब. एक फुटकी कवडी 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली नाही. एक नवीन पायंडा सुरू झाला. त्याच्यानंतर नाही, चुकीचं आहे म्हणून तुम्ही गाय वारली म्हणून आम्ही वासरू मारावं असं माझं मत नाही आहे, त्या मताचं मी नाही आहे. पण या इतिहासात जावंच लागेल. म्हणजे आज आम्हाला शब्द थोडा मला दुसरा आठवत नाही म्हणून म्हणतो, पण विरोधी पक्षनेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे, हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती. पण ठीक आहे, एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे. आता आपण स्थगितीचं म्हणालात, आम्ही मेरिट परत्वे स्थगिती उचलली आहे. मी तुम्हाला काँग्रेसच्या किमान 15 लोकांचे नावं देतो भाई की ज्यांची स्थगिती उचलली गेली, इन्क्लुडिंग तुमचे काही माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात आहेत की ज्यांची स्थगिती उचलली गेली आहे. असं नाही आहे कितीची 150 कोटीची उचलली गेली अशी नाही आहे त्यांच्या कामाची. कारण मेरिटच्या आधारावर त्या ठिकाणी असं होतं की ज्यावेळेस नवीन सरकार आल्यानंतर ही स्थगिती दिली, आणि स्थगिती दिल्यानंतर प्रश्न हाच होता की एकीकडे विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच मिळालेलं नाही आणि सत्तारूढ पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे, हा आक्रोश होता, म्हणून ती स्थगिती देण्यात आली होती. नंतर मेरिटच्या आधारावर ती स्थगिती उचलली. किंवा आजही आमच्यासोबत राष्ट्रवादी आली आहे, पण जे लोक नाही आले त्यांनाही मिळाला निधी, असं नाही आहे की नाही मिळालेला, त्यांनाही निधी मिळालेला आहे. मी काँग्रेसची नावं आपल्याला दाखवतो, याच बजेटमध्ये काँग्रेसची नावं दाखवतो की कुठल्या ना कुठल्या हेडमध्ये त्यांना पैसा मिळालेला आहे. त्यामुळे असं काही सरसकट दिला नाही असं नाही आहे. हे जरूर असू शकतं आणि हे मी मान्य करतो की समजा आम्हाला 25 कोटी मिळाला असेल तर तुम्हाला एखाद्या ठिकाणी 5 कोटी मिळाला असेल, 10 कोटी मिळाला असेल. पण नाही, आता प्रश्न असा आहे की प्रश्न आता हा विधान परिषदेत आलाय. मी विधानसभेचं पहिल्यांदा सांगितलं, परिषदेचं बरोबर, मी विधानसभेचं सांगितलं. विधानसभेमधली ही परिस्थिती आहे. विधान परिषदेतली परिस्थिती तुम्ही नजरेस आणून दिलेली आहे. जरूर याही परिस्थितीच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. आणि भलेही त्या ठिकाणी यांना इतके किंवा यांना इतके असं नाही, पण जसं भाऊ तुम्ही म्हणालात की कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. ठीक आहे. मला असं वाटतं की सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी बरंच आशावादी भूमिका विधान परिषदेच्या दृष्टीने मांडलेली आहे सगळ्यांनी. त्याच्यामुळे आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया त्यामध्ये. आणि प्रश्न क्रमांक 19,326 सन्माननीय विरोधी पक्षनेते